नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे आजी माजी अध्यक्ष। बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष होते तेव्हापासून या दोघांमधील धुसफूस सर्वश्रुत आहे। पण दोघांमध्ये वादाचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलाय। या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष विकोपाला गेल्याचं दिसतंय। थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीसाठी बाळासाहेब थोरात यांचे प्रयत्न सुरू होते। मात्र नाना पटोलेंनी तिकीट जाहीर करताना सुधीर तांबे यांचं नाव जाहीर केलं। सुधीर तांबे हे सत्यजित तांबे यांचे वडील। नानांच्या निर्णयामुळे पक्षात कलह निर्माण झाला। बाळासाहेब थोरात यांनी थेट दिल्लीत तक्रार केली। भरपूर खडाजंगीनंतर हा वाद थांबला। माध्यमांसाठी तो थांबला, पण थोरात आणि पटोले यांच्यातील शीतयुद्ध अजूनही सुरू आहे। बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधिमंडळाचे 40 वर्षांपासूनचे सदस्य आहेत। पण ज्येष्ठ असूनही आपला मान राखला जात नसल्याची खंत थोरात यांना आहे। त्यामुळे भारत जोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधींना यंदा विधानसभा निवडणुकीत आधी काँग्रेसच्या नेत्यांची मनं जोडण्याचं मोठं आव्हान पेलावं लागणार आहे।